पन्हाळा पंचायत समितीच्या सभापतीपदी रवींद्र बंडू पाटील तर उपसभापतीपदी भारती शिवाजी पाटील यांची बिनविरोध निवड। पन्हाळा पंचायत समितीवर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एकत्रित येत सत्ता स्थापन केली आहे। आज पार पडलेल्या सभापती आणि उपसभापती निवडीमध्ये सभापतीपदी रवींद्र बंडू पाटील तर उपसभापतीपदी भारती शिवाजी पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। ही घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांनी केली। नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण। आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या। नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे 4, शिवसेना शिंदे गटाचे 4, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 3 आणि 1 अपक्ष उमेदवार विजयी झाले होते। त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती करत पंचायत समितीवर सत्ता स्थापन केली। पन्हाळा पंचायत समितीमध्ये सन 1997 पासून जनसुराज्य शक्ती पक्षाची सत्ता होती। मात्र यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पक्षांनी एकत्रित येत सत्ता स्थापन केली। सभापती पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र बंडू पाटील तर उपसभापतीपदी भारती शिवाजी पाटील यांचे प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली। निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली आणि जल्लोष साजरा केला। केके न्यूज साठी पन्हाळा प्रतिनिधी सचिन वरेकर।